राहाता नगरपालिकेच्या 1 कोटी खर्चाच्या साठवण तलावाचं काम सत्ताधाऱ्यांनी बंद पाडल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला असून सदर काम तातडीने सुरू करावं अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। सदर काम पिण्याच्या पाण्याचं आवर्तन येण्यापूर्वी करण्यात येणं गरजेचं असताना राजकीय भावनेने बंद पाडल्याचा आरोप काँग्रेस गटनेते विजय सदाफळ तथा नगरसेवक साहेबराव निधानेंनी केलाय। तसेच याबाबत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारेंना विचारलं असता आपला कामाला विरोध नसल्याचं सांगत जेथे प्रश्न गंभीर तेथे शिवसेना खंबीर असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। राहाता पालिकेच्या 1 कोटी खर्चाच्या साठवण तलावाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम नगराध्यक्ष ममता पेपाडा यांचे पती राजेंद्र पेपाडा यांनी बंद पाडलं असून ते काम तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली। ज्या लोकांचा या जागेशी काही संबंध नाही अशा लोकांना बरोबर घेऊन पालिका पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडलं ते तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी पालिकेचे विरोधी पक्ष गटनेते विजय सदाफळ यांच्या नेतृत्वात नगरसेवक साहेबराव निधाने, भीमराज निकाळे, अनुराधा तुपे, मनीषा बोठे, सविता सदाफळ, सुरेखा मेहत्रे, हरिभाऊ पवार या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन काम तातडीनं सुरू करा आणि पाणी प्रश्न सोडवा ही मागणी केली। पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडल्यानं काम बंद करावं लागलं। पाणी आटल्यानंतर 2 दिवसांपूर्वी हे काम पालिकेच्या ठेकेदारानं सुरू केलं होतं। मात्र काही मंडळी आणि पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी ठेकेदार आणि पालिका कर्मचाऱ्यांना दमबाजी आणि शिवीगाळ करत बंद पाडलं। हे काम उन्हाळ्यापूर्वी होणं गरजेचं असून ते तातडीनं पूर्ण करावं तसेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन येण्याअगोदर जेवढे काम करता येईल तेवढे पूर्ण करावे अशी मागणी केली। मागील उन्हाळ्यात राहाता शहराला 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता। यावर्षी ती वेळ येऊ नये यासाठी निधी आणून नामदार विखे पाटील यांनी हे साठवण तळे मंजूर केले आहे। यावेळी विरोधी नगरसेवकांशी बोलताना मुख्याधिकारी म्हणाले की काम बंद पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून पोलीस बंदोबस्तात तलावाचं काम पूर्ण करू। राहाता पालिकेच्या 1 कोटी खर्चाच्या साठवण तलावाचं दुसऱ्या टप्प्याचं काम निवडणुकीपूर्वी सुरू झालं होतं अशी माहिती त्यांनी दिली। आज राहाता नगर परिषदेमध्ये नगर परिषदेचेच काही नगरसेवक आणि त्यांच्यासोबत काही नागरिक या ठिकाणी निवेदन घेऊन आलेले होते। तर त्यांच्या निवेदनातील मुद्दा असा होता की नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जे कातनाला आहे ते साठवण तलावाचं जे काम सुरू केलेलं आहे ते काही नगरपालिकेच्याच नगरसेवकांनी अध्यक्षांनी बंद केलं आहे तर ते तातडीनं सुरू करावं अशी त्यांच्या निवेदनामध्ये एकंदरीत मजकूर होता। तर वस्तुस्थिती त्याच्यामध्ये अशी आहे की नगर परिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कातनाल्यामध्ये नगरपालिकेचा जो सध्या स्थितीत जो साठवण तलाव आहे त्या साठवण तलावाची क्षमता जवळजवळ दुपटीने वाढवण्यासाठी एक नवीन त्याच्याच शेजारी एक नवीन साठवण तलावाचं काम सुरू केलेलं आहे। सदरच्या कामासाठी राज्य शासनाकडून जवळजवळ 1 कोटी रुपये निधी आलेला आहे आणि निधी येऊन जवळजवळ 6 महिने झालेले आहेत आणि नगरपालिकेने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यामध्ये भूमी अभिलेखची मोजणी असेल, त्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांची प्रशासकीय मान्यता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता ही सर्व निविदा प्रक्रिया करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामकाजाला सुरुवात देखील झालेली होती। परंतु काही जे नागरिक आहेत ते विनाकारण सदरच्या कामाला अडथळा आणला आहे। त्याच्यामध्ये यांनी आत्ता जे निवेदन आहे त्याच्यामध्ये मागणी केल्याप्रमाणे काही नगरसेवकांनी देखील कामाला विरोध केलेला आहे। उलटा खरं तर विरोध करण्याचं काही कारण नाही आहे आणि जे आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांचा कोणाचाही विरोध नाही आहे, ज्यांचा त्या ठिकाणी काहीही संबंध नाही, ज्यांची जमीन नाही, ज्यांचं कुठेही पीक नाही असेच लोक त्या ठिकाणी विरोध करत आहेत। त्यामुळं संबंधितांबरोबर योग्य ती चर्चा केली जाईल आणि त्यातूनही जर मार्ग नाही निघाला तर सार्वजनिक हितासाठी हे पाण्याचं जे साठवण तलाव आहे तो होणं अत्यंत आवश्यक आहे। जर तो साठवण तलाव जर नाही झाला तर सर्वांनी बघितलेलं आहे की मागच्या वर्षी पाण्याची भीषण टंचाई राहाता शहराला या ठिकाणी सामोरं जावं लागलं होतं। अशा टंचाईला जवळजवळ 15 दिवसापेक्षा जास्त दिवसानंतर पालिकेला पाणी द्यावं लागलं होतं। त्याचं मुख्य कारण नगरपालिकेचा साठवण तलाव नाही आहे। साठवण तलाव जर असेल तर नगरपालिका रोज पाणी देऊ शकते, त्यामुळं हा साठवण तलाव होणं आवश्यक आहे। व जर काही नागरिकांनी किंवा संबंधित कोणी जर विरोध केला असेल तर कायदेशीर कारवाई करून नगरपालिकेला तो तलाव करावाच लागणार आहे। सार्वजनिक हितासाठी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी सदरचा तलाव करावा लागणार आहे आणि यासाठी ज्या काही कायदेशीर बाबी आहे त्याचा अवलंब नगरपालिका करणार आहे। याबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक साहेबराव निधाने यांनी याविषयी अधिक माहिती दिली। आता नगरपालिकेच्या या ठिकाणी जे कातनाल्यामध्ये जे साठवण तलाव आहे याला यापूर्वी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे 1.25 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे। सदरचं काम या ठिकाणी चालू होतं, परंतु मध्ये रोटेशन झाल्यामुळं ते काम थांबलं होतं आणि शेतकऱ्याच्या काही अडीअडचणी होत्या त्या अडीअडचणी प्रशासनाने दूर केलेल्या आहेत आणि त्या संदर्भात भूमी अभिलेखाकडून या ठिकाणी मोजणी करून त्या ठिकाणचं
हद्द कायम केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही असे लोक पुढं करून सत्ताधारी मंडळी या ठिकाणी या कामाला खोडा घालत आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. हा निधी कुणी आणला याच्यापेक्षा या शहराच्या विकासामध्ये किंवा उद्याच्या उन्हाळ्यामध्ये जे पाणी पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई निर्माण होणार आहे याला जबाबदार कोण राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष असतील आणि काही नगरसेवक असतील या ठिकाणी येऊन बळजबरीनं काम बंद करायला शेतकऱ्यांना किंवा काही लोकांना या ठिकाणी पुढं करून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला आणि म्हणून या ठिकाणी काम बंद झालेलं आहे. या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणतात काम चालू करा आणि अध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवकपती म्हणतात काम बंद करा. प्रशासनाने यामध्ये भूमिका काय घ्यायची हा मोठा संशोधनाचा विषय या ठिकाणी झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आज आम्ही या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे साहेब यांना आम्ही या ठिकाणी भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार देखील केलेला आहे. कारण सरकारी कामात अडथळा आणून यांनी या प्रशासनाला पाठीशी नगराध्यक्ष आणि शिवण्णा पाठी या ज्यांना नगरसेवकांना पाठीशी घालण्याचं काम या शिव करतायत आणि आमचा त्यांच्यावर देखील आरोप आहे की त्यांनी या ठिकाणी सरकारी कामात अडथळा आणताना देखील कोणतीही कारवाई केलेली नाही आणि म्हणून त्यांनी ही कारवाई करावी, या ठिकाणचं हे काम पूर्ण करावं अशी आमची सर्व नगरसेवकांची विनंती आहे. विजय सदाफळ यांनीही त्वरित बंद केलेलं काम पूर्ण करण्याची मागणी केली. माननीय नामदार साहेबांनी जो निधी आणला त्या जे तळ्याचं काम आज पूर्ण होणार होतं ते सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून बंद पाडलं. ह्या कामात अध्यक्ष आणि त्यांचे पती राज यांचा दोघांचाही पूर्ण सहभाग आहे. उपाध्यक्षांनी काम चालू केलं, नगराध्यक्षांनी काम ते बंद पाडलेलं आहे. त्वरित या काम पूर्ण करावे अशी आम्ही सर्वांच्या वतीने आज शिवसाहेबांना निवेदन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत लोळगे यांनी विधायक कामात खो घालणाऱ्यांना आम्ही आडवं पाडू असा इशारा दिला. राहता शहरातली जनता पाण्यासाठी वंचित झाली होती, परंतु त्या ठिकाणी कात नदीवर मोठ्या प्रकारचा त्या ठिकाणी तळं खोदून त्या ठिकाणी राहत्या शहराचा पाणीपुरवठा सोडवण्याचा संकल्प या ठिकाणी राहता नगरपालिकेने केला होता. परंतु सध्याच्या नगराध्यक्षांच्या पतीने राजेंद्र पिपाळा यांनी ते तळ्याचं काम बंद पाडलं असून उद्या येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये जर त्या तळ्याचं काम झालं नाही तर राहत्या शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. आणि या ठिकाणी या राहता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही प्रकारचं राहत्या शहराला पाणी टंचाई निर्माण झाली नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणचं जे काही तळं बंद पाडलं त्याच्याकरता त्यांनी प्रयत्न करून त्या तळ्याचं काम चालू केलं होतं, पण पुन्हा ते बंद पाडलं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा सरचिटणीस या नात्याने मी सांगतो, ज्या कुणी या विधायक कामाला विरोध करील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी जाहीरपणाने सांगतो. दरम्यान जिथे प्रश्न असेल गंभीर तिथे शिवसेना उभी राहील खंबीर असं मत व्यक्त करत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षांच्या भूमिकेविरोधात आपली भूमिका मांडली. नाही, सत्ताधिकाऱ्यांमध्ये आम्ही सुद्धा सत्तेत आहोत आणि सत्ताधिकाऱ्यांच्या सर्वच नगरसेवकांनी हे काही काम बंद पाडलेलं नाही. सगळ्याही नगरसेवकांची इच्छा आहे हे काम झालं पाहिजे. कारण विषय असा झाला तो की पहिला निधी आलेला आहे इथं नगरपालिकेकडे, तो पडून आहे आणि ते जर काम नाही झालं, मला अधिकाऱ्यांचा फोन होता, ते जर काम नाही झालं तर कदाचित निधी हा परत जाऊ शकतो. आणि जर आलेला निधी जर हा जनतेसाठी जर आलेला निधी असेल तर त्या माध्यमातून निधीतून जनतेचे कामं झाले पाहिजे. मग मी त्या विषयावर अधिकाऱ्यांची चर्चा केली तर त्यांनी सांगितलं थोडासा स्थानिक वाद आहे. जे काय साकुरी हद्दीतले जे काही लोक आहेत त्यांचा ह्या तळ्याच्या कामाला विरोध आहे असं त्यांनी मला सांगितलं. मग मी त्यानंतर काय केलं का ज्या लोकांचा विरोध होता त्या लोकांना बोलून घेतलं, त्या लोकांची समजूत काढली आणि त्यांना एवढं पण सांगितलं की जर तुमचा काही कायदेशीर जर विरोध असेल, म्हणजे तुमच्या जमिनी जर कधी नगरपालिकेच्या हद्दीत येत असेल, तुमच्यावर अन्याय तर मुळीच आम्ही करणार नाही. आणि जर येत असेल तर तुम्ही सोमवारी आपण हे डॉक्युमेंटली घेऊन या, पालिकेचे जे काय डॉक्युमेंट असतील हे आपण सर्व एकत्रित बसून हा विषय आपण चर्चेने सोडू. तर त्या गोष्टीला ते राजी झाले आणि त्यांनी कामाला सुरुवात व्हायला आमची काही अडचण नाही म्हणून सांगितलं आणि तळ्याचं खोदायचं काम सुरू झालं. सुरू झाल्यानंतर मी दुपारी आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असल्यामुळं मी प्रचारात होतो
मला परत दुपारी फोन आला अधिकाऱ्यांचा की काही लोक इथे येत आहे आणि त्या जो JCPवरचा ड्रायव्हर आहे, त्या जो ठेकेदार आहे याला दमबाजी करताय आणि काम बंद करा असं सांगताय म्हणे. त्याच्यानंतर मग मी दुपारी पुन्हा त्या तळ्यावर गेलो. तळ्यावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेस ते काही लोक नव्हते. तर मग मी परत पुन्हा कामाला सुरुवात करून दिली आणि काम हे चालू केलं. त्यानंतर काही सत्ताधारी नगरसेवक तिथे येऊन त्यांनी काम बंद पडलं असं नगरसेवकांचं म्हणणं आहे काँग्रेसच्या. त्यात सरकारनेच दिलेला आहे आणि ते सरकारचे लोकप्रतिनिधी आहे, म्हणून हा निधी जनतेचाच आहे. हा कोणी आणला काय आणला हा श्रेयात लढण्यापेक्षा या निधीचा आपल्याला उपयोग कसा करून घेता येईल की जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या नागरिकांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न हा मिटला पाहिजे. कारण गेल्या मागच्या वर्षी पाण्याची इतकी या राहत्या शहरात पाण्याची टंचाई होती. प्रत्येक नागरिक या ठिकाणी पाण्याला हैराण झाला होता. डोक्यावर हांडे घेऊन काही महिला लांब लांबून शेतीहून लोकांच्या विहिरीवर जाऊन पाणी आणत होते. हे त्यांचं लक्षात घेता हे तळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा होती. प्रश्न असेल गंभीर तिथं शिवसेना राहील त्यांच्या पाठीशी खंबीर. म्हणून आम्हाला कसलाही श्रेय या ठिकाणी लागत नाही किंवा लागणार पण नाही, पण जेणेकरून जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे या ठिकाणी आम्ही नेहमी आग्रहभागी राहू. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, SN मीडिया, राहता. दरम्यान या प्रकरणाबाबत राजेंद्र पिपाडा यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की राजकीय देशामधून विखे पाटलांकडून त्रास देण्याचं काम सुरू असून राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाणूनबुजून असहकार्याची भूमिका घेत असल्याचा आरोप पिपाडा यांनी केला. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सदर कामास स्थगिती दिली असून निवडणुकीनंतर याबाबत सामुपचाराने प्रश्न सोडवणार होतो. तत्पूर्वीच आमच्या विरोधामध्ये मोहीम सुरू झाल्याचं पिपाडा यांनी सांगितलं. राहता नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यात आल्यामुळे व नगराध्यक्षा ममता पिपाडा झाल्यामुळे व तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गेल्या 15 दिवसापासून आम्ही गावोगावी सभा घेतोय. त्याच्यातनं चिडल्यामुळे विखेंनी त्यांच्या नगरसेवकांना हाताशी धरून तसेच मुख्याधिकारी हे ते विखेंचे नातेवाईक आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचे भाऊ आहे मुख्याधिकारीचे, या सगळ्यांना हाताशी धरून त्यांनी आमच्या विरुद्ध खोटी बदनामी करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. वास्तविक राहता नगरपालिकेची सत्ता आल्या गेल्या 10 वर्षापूर्वीची जी योजना आम्ही चालू केली होती पाणी योजना, ते काम त्या काळात ममता पिपाडाच्या काळात 80% पूर्ण झालेलं होतं. 10 वर्षात ज्या सत्ताधाऱ्यांनी हे काम पूर्ण केलं नाही, आम्ही सत्ता आल्या ताबडतोब MGPच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन ते काम त्या ठिकाणी सुरू केलं. नुसतं सुरू केलं नाही तर जोरात त्या ठिकाणी काम अद्यापर्यंत त्या ठिकाणी चालू आहे. परंतु मध्यंतरी रस्ता नगरपालिकेचा फक्त रस्ता क्रॉसिंग करायचा होता, त्याच्यासाठी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिली नव्हती. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना मी आणि ममता पिपाडा नगराध्यक्ष जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की रस्ता नगरपालिकेचा आणि नगरपालिकेसाठीच पाईप आतमध्ये क्रॉसिंग करायची, तरी सुद्धा मुख्याधिकारी त्या ठिकाणी सहकार्य करत नाही. मग जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते पाईप क्रॉसिंग करायला त्या ठिकाणी परवानगी मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हा जो मुद्दा ते सांगताय ते साकुरी हद्दीत जे काम नगरपालिकेचं चालू आहे ते त्या शेतकऱ्यांची तक्रार घेऊन शेतकरी नगराध्यक्षांकडे आले होते की आमची भेदभाव करतायत, आमच्या जमिनी काहींचे जास्त घेतात काहींचे कमी घेत आहेत. तर नगराध्यक्षांनी त्यांना सांगितलं की आपण 7-8 दिवसात निवडणुका चालू आहे, निवडणुकीनंतर चर्चा करून सामोपचाराने हा प्रश्न सोडू. एवढं सांगितल्यानंतर आमच्या विरोधात खोटी मोहीम त्या ठिकाणी सुरू केली. एवढंच काय, भविष्यात येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या विरोधात खोट्या केसेस करणे, न्यायालयात वेगवेगळे खटले दाखल करणे, नगरपालिकेत वेगवेगळे मोर्चे काढणे, हे सगळे प्रकार होणार आहे. परंतु आम्ही हे कुठलेही प्रकार झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये जाऊन ही सत्य परिस्थिती सांगणार आहे. राजेंद्र पिपाडा खोट्या केसेस झाल्यानंतर घरात बसणारा कार्यकर्ता नाही, त्या ठिकाणी आम्ही यांच्या विरोधात लोकांना संघटित करून संघर्ष करणार आणि सत्य. लोक वेळे नाही, लोकांना माहिती आहे हो की राहता शहराची पाणी पुरवठा योजना कोणी चालू केली, पिपाडा काय कुठलं काम बंद पडायला का, पिपाडांना काय वेळ लागला काय. पण सगळ्यात वाईट याचं वाटतं की गेल्या 15 दिवसापासून राहता शहरात दूषित पाणी त्या ठिकाणी येतोय, पाण्याला त्या ठिकाणी वास येतोय. ते बंद करण्याऐवजी मुख्याधिकारी यांच्याबरोबर बसून कुटील डाव त्या ठिकाणी करतात, याच्यात सामील होतात. हे सगळे लोक त्या ठिकाणी पाहतात. मुख्याधिकाऱ्यांनी हे काम करायला नको आहे, त्यांनी उलट नगराध्यक्षांना बरोबर घेऊन गावाचा विकास कसा होईल हे करायला पाहिजे. परंतु ते राजकारण करतायत, ते फक्त एकतर्फी बाजू घेऊन केवळ विखेंचे नातेवाईक असल्यामुळे ते शिर्डी मतदारसंघातील रहिवासी आहेत आणि पोलिसांच्या करवी म्हणजे शेतकरी काही निवेदन द्यायला आले, कातनाळ्यात पाणी सुद्धा सोडलं नव्हतं.
त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भेटलो इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना, पिण्याच्या पाणी टंचाई होईल मागच्या रोटेशनला. शेतकरी आमच्या बरोबर आले, म्हणजे कातनाल्यात पाणी सोडायचं नव्हतं, पुढे तर पाणी सोडलंच नाही त्यांनी. जेव्हा ते इरिगेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही गेलो तर तिथं लक्षात आलं शेतकऱ्यांच्या घरी परिस्थिती काय आहे. आणि ते मुख्य अधिकाऱ्यांना भेटायला गेल्यानंतर तिथं API देवीदास पवार तिथं लगेच आले. म्हणजे पोलिसांकरवी शेतकरी जर तिथं न्याय मागायला गेले तर पोलिसांना आणून त्या ठिकाणी दहशत करायची. त्या ठिकाणी असं चालणार नाही. आम्ही या राहत्यातल्या शेतकऱ्यांबरोबर, सामान्य जनतेबरोबर, त्यांच्या प्रश्नाबरोबर राहणार आहोत. आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारचे असे प्रयत्न केला विखेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून तर निश्चितपणे त्यांची दहशत मोडून काढू, लोकांसमोर सत्य परिस्थिती त्या ठिकाणी आणू. आणि राहता शहराची पाणी योजना विखेंनी किती विरोध केला तरी आम्ही आणि नगराध्यक्ष ममता पिपाडा, आमचे सहकारी नगरसेवक यांना बरोबर घेऊन ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढं ठामपणे मी तुम्हाला